नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या मिडल ईस्ट जो आहे, आखाती देश ज्याला म्हणतात, त्या भागामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे काही प्रमाणामध्ये. ती अस्थिरता निर्माण होण्यामागे दोन देशांमधलं युद्ध कारणीभूत आहे. एक इस्रायल आहे, दुसऱ्या बाजूला इराण आहे. इराण आणि इस्रायल यांचे युद्ध काही दिवसांपासून सुरू आहे. इराणने इस्रायलवरती हवाई हल्ले केले, त्यानंतर इस्रायलने इराणवरती हल्ले केलेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य किंवा युद्ध सुरू आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. यामध्ये अमेरिकेची एक मोठी भूमिका आहे. अमेरिका या युद्धात येणार की नाही येणार, आणि येणार तर तो कोणाच्या बाजूने उभा राहणार. आतापर्यंत जरी असंच दिसतंय की तो इस्रायलच्या बाजूने आहे, परंतु युद्धात उतरल्यानंतर तो कोणाची बाजू घेईल किंवा तो मध्यस्थी करेल का? जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते मध्यस्थीसाठी काय प्रयत्न करू शकतात का? सीज फायर साठी काय प्रयत्न करू शकतात का? जसं त्यांनी भारत आणि पाकिस्तान मधल्या सीज फायर मध्ये मध्यस्थी केली किंवा ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले, तसे प्रयत्न इस्रायल आणि इराणच्या संदर्भामध्ये अमेरिका तसं पाऊल उचलू शकतं का? दुसरीकडे चीन जो आहे, चीनची यामध्ये काय भूमिका राहणार? कारण ज्या ज्या वेळी अमेरिका ज्या देशाची बाजू घेतो, त्या उलट देशाची बाजू हा चीन घेताना दिसत आलेला आहे. त्यामुळे चीनची यामध्ये काय भूमिका राहील, आणि चीन जर या युद्धामध्ये उतरला सक्रियपणे, तर तो कोणाची बाजू घेईल? आणि मग काय ह्या युद्धामुळे जागतिक युद्ध होईल का? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर भारताची ह्या युद्धाच्या संदर्भातली काय भूमिका आहे? भारताच्या लोकांनी ह्या युद्धाला कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे? ह्या सर्वच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार सचिन दिवान सर आहेत. याआधी आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय आणि त्यासोबतच शस्त्रास्त्र जे आहेत, म्हणजे भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या संदर्भामध्ये आपण ती चर्चा करत होतो. तर ह्या मिलिटरी ऍक्शन्स, त्याचे ऑपरेशन्स या संदर्भात देखील त्यांचा मोठा अभ्यास आहे. आणि त्यामुळे ह्या इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा त्यांना मुंबई आउटलुकच्या मंचावर बोलवलेलं आहे आणि त्यांनी वेळ दिलाय. ते आलेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे मुंबई आउटलुकमध्ये, आणि आभार देखील मी व्यक्त करतो. पहिला प्रश्न सर, इराण आणि इस्रायलचं जे युद्ध आता सुरू आहे, तर नेमकं ह्याची कारणं काय आहेत? इराण आणि इस्रायल हे पहिल्यापासून शत्रुत्व होतच. बर. इस्रायलची भौगोलिक परिस्थिती बघितली तर तो एक कृत्रिमरित्या वसवलेला देश आहे. बरोबर. पॅलेस्टाईनची 1948 साली विभागणी करून तिथं बरोबर. इस्रायलची निर्मिती संयुक्त बरोबर. राष्ट्रांतर्फे करण्यात हम्म. आली. हम्म. इस्रायल हे प्रामुख्याने ज्यू राष्ट्र आहे आणि त्याच्या भोवतीनं सर्व अरब राष्ट्र आहेत. त्यामुळे बरोबर. अरब आणि ज्यू यांच्यात कायम वैमनस्य राहिलेलं आहे आणि त्यातून हा सर्व संघर्ष इतकी वर्ष चिघळत गेलेला आहे, हे सर्व बरोबर. आपण जाणतो. अ, त्यामध्ये दोघांनी एकमेकावर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला. हम्म. सतत शत्रू राष्ट्रांनी घेरून राहिल्यामुळं इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीनं अण्वस्त्र मिळवलेली आहेत. बरोबर. अण्वस्त्र हे एक अल्टिमेट वेपन म्हणून समजलं जातं आजच्या जगामध्ये, हो. की आपल्या सुरक्षेसाठी. त्याप्रमाणे इस्रायलनं अण्वस्त्र बऱ्याच वर्षांपूर्वी मिळवलेली आहेत. मात्र शेजारी देशांना मात्र तीच अण्वस्त्र इस्रायल मिळवू देत नाहीये. हा. शेजारी अरब देशांचे अनेक वर्ष प्रयत्न चालू होते. त्यामध्ये सुरुवातीला सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखालचा इराक होता, हम्म. मोहम्मद गड्डाफी यांच्या नेतृत्वाखालचा लिबिया होता, बरोबर. सिरियानं प्रयत्न सिरिया होता. केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक वर्ष इराण देखील प्रयत्न करत आहे. हम्म. पण या सर्वांचे अण्वस्त्र मिळवण्याचे प्रयत्न इस्रायलनं वेळोवेळी हाणून पाडलेले आहेत आणि त्यात हम्म. अमेरिकेनं त्यांना मदतही केलेली आहे. बरोबर. या सर्व संघर्षाची मूळ पार्श्वभूमी आहे. बर. आता पण आता आता तुर्तास म्हणजे अशी काय कारण, तात्कालिक काय कारण आहेत ज्याच्यामुळे या अगदी एकमेकांवरती हवाई हल्ल्या करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत? बरोबर. आता 7 ऑक्टोबर 2023 साली अ, हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर हा संघर्ष सुरू झालेला आहे. गेल्या 1-1.5-2 वर्षात हा संघर्ष चालू आहे, पुन्हा बरोबर. नव्यानं उफाळलेला आहे. बरोबर. त्यामध्ये गाझा पट्टीतली हमास ही दहशतवादी संघटना, त्यानंतर लेबनॉन मधली हिजबुल्ला आणि हम्म. येमेन मधली हुथी नावाची एक संघटना आहे. या बर. तिन्ही संघटना इस्रायलच्या विरोधात लढत आहेत. प्रामुख्यानं हमास आहे, पण अन्य दोन संघटनाही मदत हम्म. करत आहेत त्यांना. हम्म. आणि या तिन्ही संघटनांच्या पाठीशी इराण आहे. बर. येमेन मधले हुती, लेबनन मधले हिजबुल्ला आणि हम्म. गाझा मधले हमास, या हम्म. तिन्ही संघटनांना इराणचं कायम पाठबळ राहिलेलं आहे.
म्हणजे इराणच्या प्रॉक्झी उघड पाठबळ ऑर्गनायझेशन. आहे ते, काय लपून राहिलेलं नाहीये. हा, पूर्ण पाठबळ आहे. त्यांनी ते मान्य केलेलं आहे, त्यांनी ते फारसं कधी लपवलेलं नाहीये. बरोबर. त्यामुळं हा संघर्ष चालू झाल्यानंतर इस्रायलनं पहिल्यांदा हमासची क्षमता संपवण्याचा प्रयत्न केला. गाझापट्टीवर तुफान मारा करून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये गाझापट्टीची अक्षरशः राखरांगोळी केलेली आहे आणि त्यातून हमासचं पाठबळ किंवा हमासच्या ज्या क्षमता आहेत त्या बऱ्याचशा संपवलेल्या आहेत. त्यानंतर इस्रायलनं मोर्चा वळवलेला तो लेबनॉन मधल्या हिजबुल्ला संघटनेकडे. बरोबर. हिजबुल्ला संघटनेवरही त्यांनी पेजर बॉम्बचा हल्ला केला, बाकी प्रकारे हल्ला केला आणि त्यांचंही पाठबळ बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. त्याचबरोबर येमेन मधली जी हुती संघटना होती, ती हम्म. संघटना रेड सी किंवा तांबडा समुद्र आहे, सुएझ कॅनॉल पासून अरबी समुद्रात येण्यासाठीचा जो मधला चिंचोळा मार्ग आहे, आफ्रिका हम्म. आणि अरबस्तान याच्या मधला हम्म. तांबडा समुद्र म्हणतात, त्याच्या मुखाशी येमेन वसलेला आहे आणि तिथं हुती संघटना कार्यरत आहे. त्यामुळे हुती संघटनेनं त्या मार्गावरून येणाऱ्या जहाजांना, विशेषतः इस्रायलकडे जाणाऱ्या आणि इस्रायलमधून बाहेर पडणाऱ्या जहाजांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले चालवले होते. त्यामुळे तो बर. सगळा जलमार्ग धोकादायक बनलेला होता. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेनं हुती संघटनेवर हल्ले करून देखील त्यांची ही क्षमता बऱ्यापैकी कमी केलेली आहे. आता राहिला कोण तर इराण. या तिन्ही संघटनांचा पाठीराखा मूळ इराण आहे. मग आता त्याच्या क्षमता कमी करायच्या. इराण हा इस्रायलच्या मानानं फारच मोठा देश आहे आणि त्याच्या क्षमता जास्त आहेत. भौगोलिक सीमा बघितल्या, साधन सामुग्री 9-10 बघितली, करोडची लोकसंख्या आहे इराणची. खूपच मोठा आहे. त्यामुळं पूर्णपणे इराणला संपवणं शक्य नाही. पण इस्रायलचा भर हा इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आहे. इराणला अण्वस्त्र मिळू द्यायची नाही, हे या सर्व कारवाईमधलं प्रमुख धोरण आहे किंवा हेतू आहे. अर्थात इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या क्षमता पूर्णपणे संपवणं काही इस्रायलला शक्य नाही, पण त्या जेवढ्या कमी करता येईल, त्याचं जेवढं हम्म. खच्चीकरण करता येईल किंवा अणुसंशोधनाच्या बाबतीत, त्यातही अण्वस्त्र निर्मितीच्या बाबतीत इराणला जेवढं मागं नेता येईल तेवढं नेऊन ठेवायचं, हा या कारवाईचा हेतू आहे. आणि बर. त्या दृष्टिकोनातनं इस्रायलनं या 13 तारखेला, 13 जून रोजी इराणच्या अनेक अण्वस्त्र निर्मिती केंद्रांवर हल्ले केले. विमानांनी हल्ले केलेले होते. त्याचबरोबर इस्रायलचे मोसाद संघटनेची काही हेर आधीपासून इराणमध्ये घुसून कार्यरत होते. या सगळ्यांच्या मदतीनं हे हल्ले झाले आणि त्यामध्ये बरेचसे इराणचे अणुशास्त्रज्ञ मारलेले आहेत. मारले गेले, त्याचबरोबर बरोबर. वरिष्ठ लष्करी जनरल्सना मारलेलं आहे. याशिवाय अन्य काही महत्वाच्या व्यक्तींना टार्गेट करून इस्रायलनं मारलेलं आहे. तसंच त्यांच्या काही अण्वस्त्र निर्मिती केंद्रांवर देखील हल्ला करून त्यांच्या क्षमता कमी केलेल्या आहेत. पण तरी देखील पूर्णपणे क्षमता संपवणं शक्य नाहीये. आणि बर. त्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून इराणनं पुन्हा इस्रायलवर हल्ले करण्यास चालू केलेलं आहे आणि त्यातून हा सध्याचा संघर्ष उफाळलेला आहे. बर, तुम्ही अमेरिकेचं नाव घेतलं, उल्लेख केलात. मग अमेरिकेच्या मुद्द्यावरती येण्या अगोदर इराण कडे खरंच अण्वस्त्र आहेत का? किंवा इराण सध्या तसं करतंय का? म्हणजे प्रयत्न चालू आहेत का त्यांचे, की त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत, त्यांनी डेव्हलप केलेले आहेत ते अण्वस्त्र? नाही, सध्या तरी त्यांची ती क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नाही. पण गेल्या म्हणजे अनेक त्यांच्याकडे वर्षांपासून अण्वस्त्र नाहीत? नाही, सध्या तरी नाहीयेत. हा. पण ते मिळवण्याचे जोरदार प्रयत्न त्यांच्या अनेक वर्षांपासून चालू आहेत आणि हळूहळू ती क्षमता मिळवण्याच्या जवळ ते पोहोचत आलेले आहेत. येत्या काही वर्षात किंवा काही महिन्यात हळूहळू ते अगदी सोफिस्टिकेटेड नसला तरी प्रायमरी लेवलचा अणुबॉम्ब बनवू शकतील, या क्षमतेच्या ते जवळ पोहोचत आलेले आहेत. आणि बरं, मग हा. हा. हीच खरी इस्रायलला आणि अमेरिकेला भीती आहे. आणि ती क्षमता मिळवण्यापासून इराणला रोखणं हा या सगळ्या संघर्षातला एक महत्वाचा पैलू आहे. नाही, पण अण्वस्त्र तर अमेरिकेकडे आहेत, भारताकडे आहेत, अगदी पाकिस्तानकडे आहेत, चीनकडे आहेत, अशा मोठमोठ्या देशांकडे, रशियाकडे आहेत. मग अगदी इराणने जर अण्वस्त्र बनवली तर त्याचा धोका काय आहे? म्हणजे ज्या ज्या देशांनी अण्वस्त्र बनवली, ज्यांनी वापर केला, आणि तेच आता म्हणतायत की अण्वस्त्र जर तुम्ही बनवत असाल तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू, तुमच्या लीडरला मारून टाकू, अशा पद्धतीची जी भाषा अमेरिकेची आता दिसते, किंवा इस्रायल त्यामध्ये आहे. तर नेमकं अण्वस्त्र बनवणं आणि त्याचा उपयोग करणं किंवा दुरुपयोग करणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना? अगदी बरोबर आहे. आणि या बाबतीत बघितलं तर अमेरिका हा जगातला एकमेव देश आहे की ज्यांनी अण्वस्त्र वापरलेली आहेत. वापरलेली आहेत, बरोबर. त्यामुळं तशा दृष्टीनं बघितलं तर
खरा धोकादायक देश अमेरिका आहे. हम्म. पण आज अमेरिकेची जगभरात चलती असल्यामुळं किंवा अ, जगातल्या सर्व व्यवस्थेमध्ये अमेरिकेचं खूप प्राबल्य असल्यामुळं त्यांची दमदाटी दुसऱ्या महायुद्धानंतर बऱ्यापैकी चालवली गेली आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. हम्म. त्याच्याबरोबर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले प्रमुख देश चीन आणि रशिया यांनी बरोबर. देखील अण्वस्त्र पूर्वीच बनवलेली आहेत. त्यानंतर युरोपमध्ये फ्रान्स आणि ब्रिटनकडे अण्वस्त्र आहेत. आपल्या भागामध्ये बघितलं तर भारताकडे आहेत, पाकिस्तानकडे आहेत आणि इस्रायलनं देखील अण्वस्त्र मिळवलेली आहेत. हम्म. त्याचबरोबर जगातल्या अनेक देशांचे तसे प्रयत्न चालू आहेत, होते किंवा आहेत. बरोबर. त्यामध्ये प्रामुख्यानं उत्तर कोरिया एक आहे, हम्म. इराण आहे आणि अन्य काही देश आहेत. तर उत्तर बरोबर. कोरिया देखील बऱ्यापैकी त्याच्या जवळपास पोहोचत आलेला आहे असं सांगितलं जातं, किंवा चीन आणि रशियाच्या मदतीमुळे ते त्यांना हळूहळू शक्य होईल. तीच बरोबर. परिस्थिती आता इराणच्या बाबतीत आहे. इराणला चीन आणि रशियाचा पाठिंबा असल्यामुळं हळूहळू इराण ती क्षमता गाठू शकेल असा अंदाज बांधला जात आहे. म्हणजे ज्या वास्तविक ज्या कारणामुळे किंवा जे कारण पुढे करून इस्रायलने इराणवरती हल्ले केलेले आहेत किंवा आता सुरू आहेत, की आम्ही स्वरक्षणासाठी आम्ही हे करत आहोत, तर स्वरक्षणाचा अधिकार जसा इस्रायलला आहे तसाच तो इराणला देखील आहे. आणि स्वरक्षणासाठी जर ते अण्वस्त्र बनवत असतील तर मग त्या चुकीचं काय आहे, जर तुम्ही म्हणता ते स्वरक्षणाचाच अगदी मुद्दा बरोबर, आहे तर? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. स्वसंरक्षणासाठी सिद्ध होण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला आहे आणि त्याप्रमाणे अण्वस्त्र निर्मिती करण्याचा देखील अधिकार आहे. फक्त यामधला धोका असा आहे की इराणची जी राज्य व्यवस्था आहे ती सध्या कट्टर इस्लामी नेत्यांच्या हातात आहे आणि ती कितपत भरवशाची आहे याबद्दल थोडी शंका व्यक्त केली जाते. म्हणजे इराण बर. हा जागतिक पातळीवर तेवढा जबाबदार देश मानला जात जात नाहीये, नाही. बर. किंवा अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांना तशी शंका वाटते. हम्म. त्यामुळं त्या शंकेतून हे सगळं चालू झालेलं आहे. पण अगदी तात्विक दृष्ट्या बघितलं तर प्रत्येक देशाला अण्वस्त्र बनवण्याचा अधिकार आहे, शस्त्रसज्ज बरोबर. राहण्याचा अधिकार आहे. बरोबर. अमेरिकेची यामध्ये काय भूमिका राहील? कारण ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प हे काल G20, G7 परिषद सोडून बरोबर. आले आणि त्यानंतर त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आलेले आहेत, त्यांनी उघडपणे तिथली सत्ता किंवा ते जे प्रमुख आहेत इराणचे त्यांना मारण्यापर्यंतच त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. तर अमेरिकेची यामध्ये काय भूमिका आहे किंवा त्यांचा इराणच्या इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये त्यांचा इंटरेस्ट काय आहे? अं, थोडं इतिहासात जाऊन बघितलं किंवा काही वर्ष दशकं मागे जाऊन बघितलं तर हम्म. एकेकाळी इराण आणि अमेरिकेचं बऱ्यापैकी सख्य होतं. बरोबर. म्हणजे 1971 75 पर्यंतचा काळ असावा तो. 1979 साली 79 89. हा, बरोबर. इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, इस्लामिक हम्म. रेव्होल्युशन म्हणतात. हम्म. ती झाली आणि कट्टर इस्लामी संघटनांचं राज्य आलं, अयतुल्ला खोमेनी वगैरे, आणि आता अयतुल्ला अली खोमेनी त्यांचे नेते हम्म. आहेत, ते हम्म. देखील तितकेच कट्टर आहेत. तर हा जो सत्ता बदल झाला इराणमध्ये हम्म. त्यानंतर इराण आणि अमेरिकेचे संबंध बिघडले. त्यानंतर अमेरिकेच्या काही दूतावासातल्या काही अधिकाऱ्यांना देखील इराणमध्ये ओलीस ठेवलं गेल्याचं प्रकरण घडलेलं होतं. तर या सर्व प्रसंगांमधून इराण आणि अमेरिकेचे संबंध बिघडत गेले आणि पुढेही ते हळूहळू आणखीन विकोपाला गेलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये 2000 नंतरच्या काळामध्ये अहमदिनेजाद म्हणून जे इराणचे अध्यक्ष निवडून आलेले होते, त्यांच्या काळात पुन्हा हा संघर्ष वाढला. ते थोडे अधिक कट्टर होते आणि अण्वस्त्र निर्मितीला चालना देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. हम्म. त्या काळात पुन्हा अमेरिका आणि इराणचे संबंध आणखी बिघडले आणि नंतर बरोबर. अयतुल्ला अली खोमेनींच्या काळामध्ये त्या खामेनींच्या काळात आणखीनच बिघडत गेलेले दिसतात. या सगळ्याच्या मुळाशी इराणचा अणु कार्यक्रम आहे आणि तो थोपवण्यासाठी अमेरिकेने वेळोवेळी प्रयत्न पण केले आहेत. आता गेल्या काही वर्षापूर्वी अमेरिकेनं इराणचे जे अण्वस्त्र निर्मितीची सर्व यंत्रणा आहे ती चालवणारी जे संगणकाची प्रणाली आहे त्यामध्ये स्टक्सनेट नावाचा एक व्हायरस सोडलेला होता. बर. स्टक्सनेट नावाचा. तर त्यातून बराचसा इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या क्षमता खच्ची करण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केलेला होता, पण त्याचा पूर्ण परिणाम झाला नव्हता. काही प्रमाणात इराणला फटका बसला, पण पुन्हा हम्म. त्यातून उभारी घेऊन इराणनं अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम चालूच ठेवलेला. त्यामुळं बरोबर. आता आणि इस्रायल हा पूर्णपणे अमेरिकेचा पाठिंबा असलेला देश आहे, किंवा मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचं प्यादा आहे असं देखील म्हटलं जातं. त्यामुळं
त्याला सांभाळून घेणं किंवा त्याचं संरक्षण करणं ही अमेरिकेची एक मुख्य जबाबदारी जागतिक पटावर आपल्याला कायम दिसते. तर त्या भूमिकेतून अमेरिका इस्रायलला मदत करत आहे आणि इराणला विरोध करत आहे. तुम्ही एक इंटरेस्टिंग वाक्य आता बोललात की अमेरिका हा सॉरी इस्रायल हे अमेरिकेचं प्यादं आहे मिडल ईस्ट मधलं. आता प्यादं कोण आहे तेच नेमकं कळत नाहीये. इस्रायल अमेरिकेला वापरताय की अमेरिका इस्रायलला वापरतोय? आता हे वापरणं दोन्ही बाजूंनी आहे. म्हणजे हं, अं, वास्तविक अमेरिका हा फारच बलाढ्य देश आहे इस्रायलपेक्षा. इस्रायलचा आकार, क्षमता या सर्वच खूपच कमी आहेत. पण अरब जगतामध्ये एक दादागिरी करणारा आपला कोणतरी मित्र असावा हं, या हं. दृष्टीनं अमेरिकेनं कायम इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे. बर. आणि सतत त्यांना लष्करी बळही पुरवलेलं आहे, तांत्रिक बळ, आर्थिक बळ पुरवलेलं आहे आणि याही वेळा ते पुरवलं जात आहे. अर्थात सुरुवातीला अमेरिकेनं काहीशी सावध भूमिका या गेल्या आठवड्यापासून जो संघर्ष चालू झालाय त्यात सुरुवातीला अमेरिकेनं काही सावध पवित्रा घेतलेला होता. असं म्हटलं जातं की, अर्थात या बातम्या अजून कन्फर्म झालेल्या नाहीये, पण हं, असं म्हटलं जातं की 13 तारखेला जो इस्रायलनं इराणवर हल्ला केला त्यात त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना देखील मारण्याचा प्लॅन होता. हं, पण हं. ट्रम्प यांनी इस्रायलला थांबवलं की तुर्तास अच्छा. असं काही करू नका. बाकीचे सायंटिस्ट किंवा लष्करी नेत्यांना मारा किंवा त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला करा, पण अली खामेनींना एवढ्यात मारू नका असं म्हटलं जातं. त्यामुळे सुरुवातीला इस्रायलला अमेरिकेनं थोपवलेलं होतं. पण आता काल परवा तुम्ही बघितलं तर तेल अविव मधल्या अमेरिकी एम्बसीवर मिसाईल पडलेला आहे हे हं. आलंय. आणि त्यानंतर अमेरिकेच्या भूमिकेत थोडा बदल होताना आपल्याला दिसत आहे की अमेरिका देखील इराणला आता इशारे द्यायला लागलेला आहे की तुम्ही हा संघर्ष आणखीन चिघळवला तर अमेरिका फार फार काळ गप्प बसू शकणार नाही. शकणार नाही. आणि हं. आणि अमेरिकेनं आखाती प्रदेशातल्या आपल्या नौदलाला आदेश देऊन काही हालचाली चालू केलेल्या आहेत. बहरीनमध्ये जे अमेरिकेची फिफ्थ फ्लीट आहे, पाचवं आरमार आहे अमेरिकेचं, त्यांना हळूहळू तिथून बंदरातून बाहेर पडून हालचाली चालू केलेल्या आहेत. संरक्षणात्मक पवित्रा घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हं. अमेरिकाही हळूहळू या संघर्षात उतरणी जाण्याची शक्यता निर्माण झाली. अमेरिकेमध्ये तिथली जी जनता आहे ती काय पूर्णपणे ट्रम्पच्या बाजूने आहे किंवा या युद्धाच्या समर्थनात आहे असं दिसत नाहीये. अमेरिकेतली जनता ही ट्रम्पच्या विरोधामध्ये नो किंग्ज म्हणून त्यांनी एक मुवमेंट चालवलेले लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. 50 पेक्षा जास्त देशातले लोक विरोध करत आहेत. केवळ ट्विटरवरती फेसबुकवरती नाही तर ते रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. अगदी ह्याकडे कसं बघताय? म्हणजे अमेरिका म्हणजे दोन्ही दुहेरी दबावाखाली आहे का? एक अंतर्गत दबाव जनतेकडून आहे आणि दुसरा इस्रायल सोबत राहायचा हा एक त्यांच्यावर दबाव आहे. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. अर्थात ही परिस्थिती फक्त अमेरिकेत नाहीत. गमतीची बाब या सगळ्या संघर्षातली अशी आहे की या संघर्षात गुंतलेल्या तिन्ही देशांमध्ये अशी परिस्थिती आहे. म्हणजे जनता, अमेरिकेत तिन्ही देशांची जनता जी आहे ती युद्ध अगदी नको अगदी असंच म्हणताय. अगदी हम्म, अगदी हम्म, अमेरिकेमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. ट्रम्प यांची जी फेरनिवड झाली हम्म, ती बऱ्याचशा अमेरिकी आणि जागतिक नेत्यांच्याही पचनी पडलेली नाहीये. त्यामुळे हळूहळू त्यांनाही तिथे विरोध व्हायला लागलेला आहे. आणि त्याची प्रचिती आपल्याला अनेक घटनांमधून यायला लागलेली आहे. ट्रम्प यांच्याशी जवळीक असलेले जे इलॉन मस्क हे उद्योगपती होते ते हळूहळू त्यांच्यापासून दूर झालेले आहेत. बरोबर. त्यांना अंतर्गत विरोध ट्रम्प यांना वाढायला लागलेला आहे. अ, त्याचबरोबर इस्रायलमध्ये बघितलं आपण तर इस्रायलला युद्ध चालू ठेवणं ही एक राजकीय गरज बनत चाललेली आहे. बर. कारण त्यांचे जे नेते बेंजामिन नेतन्याहू आहेत त्यांच्या विरोधात देखील अनेक भ्रष्टाचाराच्या आणि अन्य केसेस चालू आहेत हम्म, आणि ते देखील लिगल लढ्यामध्ये थोड्या अडचणीत आलेले आहेत. त्यामुळेच त्यांनी हमास बरोबरचा संघर्ष देखील बराचसा पेटता ठेवला आणि आता तो थोडा कमी झाल्यानंतर इराण बरोबर संघर्ष उकरून काढून तो चालू ठेवलेला आहे. हम्म, कारण एकदा युद्ध थांबलं की हम्म, जनतेचं लक्ष अंतर्गत प्रश्नांकडे जाईल बरोबर. आणि ते प्रश्न पुढे आले तर आपली सत्ता धोक्यात येईल. हम्म, त्यामुळे हम्म, जनतेला जर गुमराह करायचं असेल की जनतेचं लक्ष जर दुसरीकडे वळवायचं असेल तर युद्ध चालू ठेवणं ही नेतन्याहू यांची पण गरज आहे. त्याचप्रमाणे इराणमध्येही साधारण तशीच परिस्थिती आहे. अयातोल्ला अली खामेनी जे आहेत सर्वोच्च नेते त्यांच्या हम्म, विरुद्ध देखील बरंचसं जन आंदोलन गेल्या 2-4 वर्षात चालू झालेलं आपल्याला दिसतंय आणि ती बरोबर. सत्ता देखील उलथवण्याचे किंवा बाजूला करण्याचे प्रयत्न इराणमध्ये चालू आहेत. त्यामुळे या तिन्ही देशांच्या नेत्यांना
आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी किंवा प्रबळ करण्यासाठी आणि आपल्या जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी युद्ध चालू ठेवणे ही एक गरज बनलेली आहे. आणि बरोबर. हं, त्यात अजून एक मुद्दा असा येतो की हा संघर्ष चालू करण्यामागची या देशांचे हेतू काय असतील. हं. तर इस्रायलचा एक प्रमुख हेतू हा इराणचा अणु कार्यक्रम खच्ची करणं किंवा तो काही वर्ष मागे नेणं हा आहे. पण त्याचबरोबर इराण मधला सत्ता पालट करणं हा हं. एक हेतू पण असल्याचं सांगितलं जातं. वारंवार इस्रायलकडून किंवा नेतन्याहू जे आहेत ते या स्टेटमेंटवरती कायम आहेत. बरोबर की हं. इराणची पूर्ण क्षमता संपवणं शक्य नाही हे इस्रायलला देखील माहिती आहे. पण जेवढं त्यांचं नुकसान करता येईल तेवढं करायचं. आणि ते करत असताना हळूहळू आता तेहरान सारख्या राजधानीच्या शहरावर हल्ले होऊ लागलेत. तिथल्या हो. नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश द्यायला लागलेत. या सगळ्यातून होतंय काय की जनतेचा त्यांच्या सरकारवरचा विश्वास उडत विश्वास चाललेला. उडत चाललाय. हं, तो हं. इस्रायलमध्येही तो परिणाम साधला जातोय आणि इराणमध्येही साधला जातो. त्यामुळे इराण बरोबर. आणि इस्रायल या दोघांचाही एक हेतू असू शकतो की शत्रूच्या देशातलं सरकार उलथवणं. आणि त्याचं बरोबर. माध्यम काय तर एकदा हल्ले जनतेवर होताना दिसायला लागले किंवा शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत आणि आपलं सरकार आपल्याला त्यातून वाचवू शकत नाही हे हं. दिसायला लागलं की जनतेचा क्षोभ आणखी भडकेल वाढेल. आणि बरोबर. सरकार विरोधी जनमत तयार होऊन जनता ते सरकार हटवण्याचा प्रयत्न करेल. असा इस्रायल आणि इराण दोघांचाही प्रयत्न चालू आहे. बरोबर. परंतु इस्रायलची जर परिस्थिती बघितली किंवा इस्रायलने पॅलेस्टाईन गिळंकृत केला जवळपास आणि आता ते इराणवरती हे केलंय. तुम्ही म्हणताय की इराणला अण्वस्त्र ह्या क्षेत्रामध्ये कमजोर करण्यासाठी इस्रायल हे करत आहे. परंतु एक त्याच्या मागचा उद्देश, व्यापक जो उद्देश दिसतोय, छुपा अजेंडा जो आहे त्याचा, असा नाही वाटत आहे का की पूर्ण मिडल ईस्टमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं. अमेरिका तर त्यांच्या बाजूला आहेच आहे, त्यांच्या मागे उभी आहेच आहे, परंतु एक स्वतःचं एक अस्तित्व मिडल ईस्टमध्ये उभं करायचं आणि सर्वच देशांना स्वतःच्या अधिपत्याखाली घ्यायचं, विस्तारित करायचं इस्रायलला, असं वाटत नाहीये का कुठे? थोड्याफार प्रमाणात हे प्रयत्न इस्रायल करतंय. पण हं, ते पूर्णपणे करणं इस्रायलला शक्य नाही. कारण इस्रायलची मूळ भूमीच एवढी मर्यादित आहे की हं, ती एक्सपांड करून करून किती करणार. आणि हं, शेजारी देश तितके म्हणजे ठीक आहे त्या अस्थिरता आहे तिथल्या हं, सिरिया किंवा आसपासच्या राजवटी थोड्या हं, कमकुवत झालेल्या आहेत. बरेच वर्ष हे देश संघर्षग्रस्त आहेत. हं. पण प्रत्यक्ष जमिनीचं एक्सपान्शन करणे, आपल्या भूभागाचा विस्तार करणे इस्रायलला तेवढं तेवढं शक्य नाही. सहजपणे शक्य नाहीये. बरोबर. त्यामुळे आपला प्रभाव हं, वाढवण्याचे प्रयत्न नक्की चालू आहेत आणि हे अगदी गेल्या कित्येक वर्षात सरळ आहेच. बरोबर. अं, आपल्या मर्जीतल्या राजवटी आसपासच्या ठिकाणी आणणे, हे हं, करणे, या सगळ्या गोष्टी अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी मध्य पूर्वेमध्ये कायमच चालवलेल्या आहेत. बरोबर. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे इस्रायलच्या जवळ जे सिरियामध्ये बशर अल असाद यांची राजवट होती, हं, ती बरीच वर्ष उलथवून टाकण्याचा प्रयत्न अमेरिका आणि इस्रायलनं केलेला होता. त्यांना रशियाचा पाठिंबा होता आणि आता गेल्या वर्षी आपण बघितलं की बशर अल असाद शेवटी रशियाला पळून गेले आणि तिथं पुन्हा सिरियामध्ये अनागोंदी माजलेली आहे. तर हे बरोबर. सगळे प्रयत्न चालू आहेत. पण त्याला पूर्ण हं, यश येणं शक्य नाही. किंवा बरं. आणखी एक मुद्दा इथं बघितलं पाहिजे की हे युद्ध किती चिघळत जाईल याचे काही अंदाज वर्तवले जात आहेत. बरं. त्यामध्ये इराण आणि इस्रायल हे दोन्ही जे आत्ताचे संघर्षग्रस्त देश आहेत त्यांच्या भौगोलिक सीमा एकमेकांना लागून नाहीयेत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. बरं. हं, इस्रायल आणि इराण यांच्या सीमा जवळपास 1,000 किलोमीटर लांब आहेत. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये इराक, सिरिया, जॉर्डन असे 2-3 देश आहेत. हं, त्यामुळे दोन्ही देश प्रत्यक्ष लष्करी कारवाई किंवा पायदळाच्या मदतीनं हल्ले करणं शक्य नाही. शक्य नाहीये. ते हवाई हल्लेच त्याचबरोबर होणार आहेत. बरोबर आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या सागरी सीमा देखील खूप लांब आहेत आणि लांब आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रदेशात आहेत. बरोबर. म्हणजे इस्रायलची मुख्य जी सागरी सीमा आहे ती भूमध्य समुद्राला लागून आहे. हं, आणि रेड सी मध्ये एक त्यांचं इलत नावाचं बंदर सोडलं तर फारसा हं, किनारा तिथं नाही. हं, हं, त्याचबरोबर इराणची मुख्य सीमा आहे ती होर्मुजच्या सामुद्रधुनीत वगैरे आखाती प्रदेशात. आणि या दोघांनाही एकमेकांवर जर हल्ले करायचे झाले तर पूर्ण अरेबियन पेनिन्सुला किंवा अरबस्तानचं जे काही द्वीपकल्प आहेत त्याला वळसा घालून येऊन हल्ले करावे. त्यामुळे नौदलाचे हल्ले पण शक्य नाहीत. मग राहिला पर्याय काय तर हवाई हल्ले करणं. त्यामध्ये देखील क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याचे ड्रोन आणि लढाऊ विमानं हे तीनच पर्याय आहेत. बरोबर.
त्यांचाही थोडा खोलात जाऊन विचार केला तर इराणकडं लढाऊ विमानांचा साठा सध्या खूप कमी आहे. हम्म. कारण त्यांना स्वतःची विमानं बनवण्याची क्षमता अजून डेव्हलप झालेली नाही आणि नाही मग त्यांच्याकडे नाही याच्यामध्ये मग एक दुसरा मुद्दा येतो की चीनची काय भूमिका राहील. चीन त्यांना हे अशा पद्धतीचे ड्रोन्स असतील, जसं पाकिस्तानला त्यांनी दिलेलं आहे तशा पद्धतीने इथे त्यांचा काय वापर होईल का, किंवा चीन इराणला मदत करेल का? अगदी करत आहे आणि ती खात्रीपूर्वक करत आहे. रशिया आणि चीन हे दोन्ही देश इराणला अगदी व्यवस्थित मदत करत आहेत. यात काय आता लपून राहिलेलं नाहीये आणि ते उघडपणे ते मान्य आहे. अर्थात चीनच अलीकडे पुन्हा इशारा दिलेला आहे की इराणवर जास्त दबाव आणलेला आम्ही खपवून घेणार नाही येणार वगैरे नाही. असं घेणार नाही आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. हे अगदी खरं आहे आणि अमेरिकेच्या काही धोरणांमुळं इराण आणखी चीनच्या बाजूनं ढकलला गेलेला आहे गेल्या काही वर्षात. बर. इराणवर अमेरिकेने गेल्या काही वर्षात निर्बंध लादलेले होते आणि इराणकडून तेल घेणाऱ्या देशांवरही ते निर्बंध लागू होतील असं जाहीर केलं. त्यामुळं पूर्वी जे इराणचं आणि भारताचं सख्य होतं ते आता कमी झालेलं आहे. भारतानं इराणकडून तेल घेण्याचं बंद केलेलं आहे. चाबहार बंदराचा प्रकल्प बराचसा हम्म. बारगळलेला आहे बर. आणि या सगळ्यामुळं इराण चीनच्या गोटामध्ये अगदी अलगदपणे ढकलला गेलेला आहे. आणि चीननं आणि इराणनं काही वर्षांपूर्वी संरक्षणाचा एक मोठा करार केलाय, संरक्षण मदतीचा. त्यामुळं चीन हा इराणला अगदी व्यवस्थित मदत करतो यात काही शंका नाही आणि तो ड्रोन पुरवेल, अन्य तंत्रज्ञान पुरवेल किंवा आता परवा जे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला जी चीननं यंत्रणा पुरवलेली होती उपग्रहांवर आधारित किंवा अन्य हम्म. तंत्रज्ञान, तेच तंत्रज्ञान चीन इराणला पोहोचवण्याची पण किंवा पुरवण्याची शक्यता आहे. किंबहुना इराणचं जे फतेह 1 नावाचं हायपरसॉनिक मिसाईल आहे हम्म. ते हैफा आणि अन्य शहरांपर्यंत पोहोचू शकलं. याला कदाचित जे सॅटेलाइट नेव्हिगेशन आणि हे सर्व गोष्टी लागतात या कदाचित चीन पुरवतही असेल. नाही पण हे तर पाठीमागून झालं ना, म्हणजे पडद्याच्या मागून केलेली मदत झाली. प्रत्यक्ष ज्या पद्धतीने इंग्लंड करून मिसाईल्स आणि विमानं इस्रायलकडे आलेली आहेत, अमेरिका ज्या पद्धतीने हा. इस्रायलच्या बाजूने स्टँड घेतोय, तशा पद्धतीनं चीन किंवा रशिया असं उतरलेलं दिसत नाहीये. आणि ते उतरलं, जर ते उतरलं तर ह्या युद्धाचं स्वरूप काय होऊ शकतं प्रत्यक्षात जर उतरलं तर? त्यांना युद्धाचा काळ आणि व्याप्ती वाढण्याची तर नक्कीच शक्यता आहे आणि बरोबर. तसं थोडंफार होताना दिसतही आहे की कालच चीनची काही कार्गो विमानं इराणमध्ये उतरून त्यांनी काही सामग्री पुरवली अशा बातम्या आलेल्या आहेत. अर्थातच म्हणजे युद्धाच्या संबंधितच ती सामग्री असणार आहे. हा, तसं शंका घेण्यास पूर्ण वाव आहे. बरोबर. त्यामुळं हळूहळू कदाचित अमेरिकेनं काही हल्ले चालू केले तर चीन कदाचित प्रत्यक्ष हल्ले करणार नाही, पण हम्म. त्यासाठी लागणारी सामग्री इराणला नक्की पुरवेल आणि त्यातून बरोबर. संघर्ष वाढत जाण्याची नक्की शक्यता आहे. बरं. भारताने म्हणजे मोदी असतील किंवा अगदी एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्री आहे त्यांच्याकडून असं काय स्टेटमेंट्स किंवा कोणाची बाजू घेतली आहे भारत सरकारने असं काही दिसत नाहीये. म्हणजे ही पूर्वीपासूनची भारताची एक काय म्हणतो आपण त्याला, एक समजदारी राहिलेली आहे की कुठल्याही एका देशाची बाजू न घेता तटस्थपणे आणि कूटनीतीने हे चर्चेने हे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत. आताही तसंच दिसतंय. परंतु भारतीय लोकांनी ह्या युद्धाकडे, या दोन देशांकडे कसं बघावं आणि त्यातून काय शिकलं पाहिजे असं वाटतं, म्हणजे कशा पद्धतीने ग्रहण केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी? हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की या सगळ्या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होणार आणि भारताची काय भूमिका असली पाहिजे. तर हा संघर्ष जर चिघळत गेला तर भारतावर नक्की परिणाम होणार आहे. कारण इराण हा काय भारतापासून फार लांब नाहीये तसं पाहिलं तर. आणि इराणचं जे आखात आहे किंवा पर्शियन गल्फ आहे आणि होर्मुझची सामुद्रधुनी आहे, तिथून भारताचं खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणावर येतो. भारताचं जवळजवळ 50% आसपास तेल आणि खनिज तेल आणि नैसर्गिक वायू वायू. या प्रदेशातनं येतो. इराणकडनं आपण गेल्या काही वर्षात तेल घेणं जवळपास बंद केलेलं आहे आणि त्याऐवजी आता आपण रशिया आणि अन्य देशांकडून घेतो. पण आजही आखाती प्रदेशातून होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारतात येणाऱ्या तेलाचं प्रमाण जवळपास 50%च्या आसपास आहे, 40-50%च्या आसपास आहे आणि नैसर्गिक वायू थोडा जास्तच आहे.
त्यामुळं उद्या जर संघर्ष पेटत गेला आणि इराणनं होर्मुझची सामुद्रधुनीची नाकेबंदी करायचं ठरवलं, तर अन्य देशांबरोबरच भारताचंही खनिज तेल आणि नैसर्गिक वायू येणं थांबेल किंवा त्यात थोडा व्यत्यय तरी निर्माण होईल. बरोबर. आणि पुरवठा कमी झाल्यामुळं तेलाच्या आणि तेलाचे भाव वाढतील. भाव नक्की वाढू शकतील. हा एक परिणाम आहे. आणि एकदा तेलाचे भाव वाढले की मग सगळेच ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढत जाऊन संपूर्ण इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होऊ परिणाम शकतो. होतो. त्याचबरोबर भारतातून इराणला जी निर्यात होते त्यात प्रामुख्यानं बासमती तांदूळ जातो. बर. आपल्या कर्नाटक, हैदराबाद किंवा या भागातून बराचसा बासमती तांदूळ इराणला निर्यात होतो. तर त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे आर्थिक फटका दोन्ही देशांना बसू शकेल. त्याचबरोबर भारतानं मग या संघर्षात काय भूमिका घेतलेली आहे, तर दोन्ही देशांची भारताची मैत्री आहे. इस्रायल बरोबर इस्रायलकडनं बरंचसं आपण शस्त्रास्त्र घेतो आणि इराणकडनं पूर्वी तेल घ्यायचो, आता जरी घेत नसलो तरी. आणि या देशांचे आपले कायम सौहार्दपूर्ण संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे बरोबर. दोन्ही मित्र असल्यामुळे त्यांच्यात मध्यस्थी करून समजावून सांगणं ही भूमिका सध्या भारताने घेतलेली आहे. कुठल्याही बरोबर. एका देशाच्या बाजूने फारसं न झुकता हम्म. तटस्थ भूमिका साधारण भारताची आहे. बरोबर. त्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर परवा जे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणून आहे, SCO, हम्म. त्यामध्ये ही प्रामुख्याने चीन आणि रशिया यांच्या प्राबल्य असलेली संघटना आहे. त्यात भारतही आहे, पाकिस्तान पण आहे आणि मध्य आशियातले काही देश आहेत. तर या संघटनेनं इस्रायलची निंदा किंवा इस्रायल कसं चुकीचं आहे हे. हा. चुकीचं आहे हम्म. हे सांगण्यासाठी एक ठराव आणलेला होता की हम्म. इस्रायलनं हे जे हल्ले चालवले आहेत त्याची हम्म. निंदा करण्यासाठी एक ठराव आणलेला होता. त्यात भारतानं भाग घेतला नाही. बर. म्हणजे असं थोडी मुत्सद्देगिरी दाखवून डायरेक्ट विरोधही करायचा नाही किंवा हम्म. एखाद्याची बाजू घ्यायची नाही, अशी साधारण कुंपणावरची भूमिका भारताची राहिलेली आहे. आणि ती साधारण ठीक आहे, दोन्ही मित्र असल्यामुळे आणि संघर्ष चिघळू नये यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर इराणच्या नेत्यांच्या आणि इस्रायलच्या आपण संपर्कात आहोत. त्याचबरोबर आजच पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवरून बोलणं झालेलं आहे. तर हम्म. संघर्ष फार चिघळू नये यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत, पण त्यांना कितपत यश येतं ते बघावं लागेल. नाही, पण याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होतोय की विश्वगुरु, ग्लोबल लीडर असलेले मोदी हे युद्ध थांबवू शकत नाही. म्हणजे जशी एक ते निवडणुकीच्या अगोदर एक ऍड होती की वॉर रुकवा दी पापा, तर अशा पद्धतीचा भारत काही सक्रिय सहभाग करून हे युद्ध, ही वॉर का थांबवत नाहीत, असा एक प्रश्न आता उपस्थित होतोय. तर खरंच भारत त्या स्थितीमध्ये आहे की कुठल्याही एका देशाला, म्हणजे जसं अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानचं सीज फायर करून घेतलं, तशा पद्धतीने भारत ह्या दोघांमध्ये सीज फायर किंवा शांती करार किंवा अशा पद्धतीचं काय करू शकतो ह्या स्थितीमध्ये खरंच आहे का? अगदी खरं सांगायचं तर भारताची त्या प्रकारची क्षमता खूप मर्यादित आहे सध्या. बर. अगदी भारतानं मध्यस्थी चालू केली आणि दोन्ही देश युद्ध थांबवतील हम्म. अशी थेट परिस्थिती सध्या तरी नाही. हम्म. थोडाफार प्रभाव आपण या देशांवर पाडू शकतो. काही प्रमाणात भारताचं म्हणणं ऐकून घेतील, पण भारताचं ऐकून लगेच युद्धबंदी होईल हम्म. अशी शक्यता तरी सध्या दिसत नाही. हम्म. हम्म. दिसत नाही. हम्म. आता या बाबतीत गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे एक दीड वर्षापूर्वी जेव्हा हा सगळा संघर्ष चालू झाला, हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर हा संघर्ष चिघळत गेला आणि त्याच्या मागे इराणची भूमिका सरळ दिसत होती. बरोबर. त्यावेळी मी मुंबईमध्ये असताना इराणच्या भारतातील राजदूतांची एक मुलाखत घेतली होती. हम्म. त्याचबरोबर मुंबईमध्ये जे इराणचे कॉन्सुलेट जनरल असतात त्यांची मुलाखत घेतलेली. हम्म. तर दोघांच्याही बोलण्यातनं स्पष्टपणे असं दिसून आलेलं होतं आणि त्यांनी ऑफ द रेकॉर्ड त्यावेळी सांगितलं होतं, पण स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सुरुवातीला आम्ही भारताकडे मदत मागत होतो, चाबहारच्या बाबतीत देखील, किंवा तेल भारत बऱ्यापैकी आमच्याकडून विकत घेत होता, पण अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही हे बंद केलं. त्यामुळं आणि मग आम्ही हळूहळू चीनच्या बाजूने झुकायला लागलो. हम्म. तर त्या राजदूतांनी त्यावेळी मला स्पष्ट सांगितलेलं होतं की भारत नक्की या आशिया आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये एक नव्या उदयोन्मुख ताकद आहे, हे नक्की आहे, पण हम्म. अजूनही चीन एवढ्या क्षमता तुमच्याकडे आलेल्या नाहीत. बरोबर. ते गोष्टीत तुम्ही अजून पूर्णपणे आत्मनिर्भर बनलेला नाहीये. शस्त्रास्त्र असतील, काही क्रिटिकल नक्कीच. टेक्नॉलॉजी हो. आहे. हो. त्या बाबतीत इस्रायल तुम्ही कडून आपण अजूनही
अजूनही आत्मनिर्भर बनलेला नाही आहेत. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला अजूनही जगातल्या महत्वाच्या ताकदींवर, अमेरिका असेल किंवा युरोपीय देश आहेत किंवा अन्य देशांवर, रशिया असेल, यांच्यावर अवलंबून राहायला लागतं. त्यामुळे तुम्ही तुमचे निर्णय पूर्णपणे मोकळेपणानं घेऊ शकत नाही. आज चीननं ती क्षमता बरीचशी मिळवलेली आहे. त्यामुळं बरोबर. आम्ही चीनकडे झुकत आहोत. आमची काही भारताचं शत्रुत्व नाहीये, पण आम्हाला नाईलाजानं चीनच्या बाजूला जावं लागतं. जावं लागतंय. बरोबर. त्याचा जर विचार केला तर अगदी स्पष्ट आहे की मध्यस्थी करून थेट संघर्ष थांबवण्याची भारताची क्षमता मर्यादित आहे. हे जे आता सध्या युद्ध सुरू आहे, तर ह्या युद्धाची म्हणजे हे युद्ध किती लांबेल, म्हणजे काय त्याची काळे मर्यादा ठरवू शकता येऊ शकते का, की एवढ्या दिवस चालेल किंवा एवढा वेळ चालेल, काय त्याची काल मर्यादा आहे का? सध्या जे दोन्ही देशांनी एकमेकावर हल्ले चालवलेले आहेत ते प्रामुख्यानं लढाऊ विमानं, ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांच्या माध्यमातून चाललेले आहेत. दोन्ही देशांच्या सीमा जवळजवळ 1000 किलोमीटर लांब असल्यामुळं प्रत्यक्ष लष्करी किंवा पायदळाची कारवाई करणं शक्य नाही. त्याचबरोबर सागरी सीमाही त्यांच्या खूप लांब आहेत. त्यामुळं नौदलाच्या साह्यानं हल्ले करणं देखील शक्य नाही. त्यामुळे पर्याय राहतो तो फक्त दोन्ही देशांकडे हवाई हल्ले. आता हवाई हल्ले करण्याच्या दोन्ही देशांच्या क्षमता जर तपासून बघितल्या तर असं दिसतं की इराणकडे सध्या मध्य पूर्वेतला सगळ्यात जास्त क्षेपणास्त्रांचा साठा आहे. इराणकडे साधारण 3,000 क्षेपणास्त्रांचा साठा आहे असं सध्या मानलं जातं. आणि गेल्या काही दिवसात हा जो संघर्ष चालू झाला त्यात साधारण 350 क्षेपणास्त्र इराणने इस्रायलवर डागलेली आहे. आता इस्रायलची जी हवाई संरक्षण प्रणाली आहे, यंत्रणा, एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ती बऱ्यापैकी चांगली आहे. आता त्यामध्ये 3 लेयर्स आहेत किंवा 3 स्तर आहेत. त्यामध्ये सगळ्यात कमी स्तरावर म्हणजे शत्रूनं डागलेली जी रॉकेट्स आहेत आणि काही प्रमाणावर तोफगोळे रोखण्याची क्षमता आयर्न डोम नावाच्या अँटी मिसाईल सिस्टीम मध्ये आहेत. पण त्यांची मर्यादा खूप, म्हणजे त्यांची जी रेंज आहे ती साधारण 70 किलोमीटरच्या आसपासची आहे. त्याचा पुढचा जो स्तर आहे इस्रायलचा, तो आहे डेव्हिड स्लिंग नावाची एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा साधारण 300 किलोमीटरवर शत्रूची मिसाईल्स थोपवू शकते. आणि त्याहून जास्त अंतरावर शत्रूची मिसाईल जर हवेतच नष्ट करायची असेल तर इस्रायलकडे अॅरो नावाची एक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. अॅरो 2 आणि अॅरो 3 नावाची आता ऍडव्हान्स त्यांची मिसाईल, ती साधारण 2,000 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये शत्रूची क्षेपणास्त्र थोपवू शकते. तर गेल्या काही दिवसात आपल्याकडे आयर्न डोमची चर्चा खूप झालेली दिसते की इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा कुचकामी ठरली. तर यात एक बघितलं पाहिजे की जी लांब पल्ल्याची इराणची क्षेपणास्त्र येणार आहेत ती रोखण्यामध्ये आयर्न डोमचा रोल किंवा त्यांची भूमिका मुळातच कमी आहे. कारण ती कमी पल्ल्यावरनं येणारी रॉकेट्स आणि काही प्रमाणात तोफगोळे रोखण्याची यंत्रणा आहे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र पाडण्यासाठी एकतर डेव्हिड स्लिंग किंवा अॅरो हे प्रामुख्यानं वापरलं जातं. आता या दोन्ही प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा दोन्ही देशांकडे साठा मर्यादित आहे. त्यामुळं हल्ल्यांमध्ये हळूहळू तो साठा कमी कमी होत चाललेला आहे. अर्थात इस्रायलला अमेरिका शस्त्रास्त्र पुरवू शकते आणि इराणला चीन आणि रशिया बरोबर. तरी देखील ते तेवढ्या प्रमाणावर पुरवठा होईल असं दिसत नाहीये. त्यामुळं हळूहळू या क्षेपणास्त्रांचा साठा दोघांकडचाही कमी कमी होत गेल्यामुळं संघर्ष खूप दिवस लांबणार नाही असं मानलं जातं. त्याचबरोबर अजून एक मुद्दा यामध्ये असा आहे की इस्रायल जे इराणच्या आण्विक तळांवर हल्ले करतात त्यामध्ये काही तळ हे अत्यंत डोंगराळ भागात आणि साधारण 200-300 फूट जमिनीखाली बनवलेले आहेत आणि त्याच्यावर कॉन्क्रीटचं कडक आवरण वगैरे निर्माण केलेलं आहे. तर असे तळ भेदण्यासाठी बंकर बस्टर नावाचे जे बॉम्ब असतात ते काही प्रमाणावर इस्रायलकडे आहेत. पण फोर्दो सारखा जो इराणचा तळ आहे तो साधारण 200-300 फूट जमिनीखाली आहे आणि त्याच्यावर कॉन्क्रीटचं आवरण आहे. तर इतक्या खोलवर जाऊन हल्ले करण्याची क्षमता इस्रायलकडे सध्या नाही. त्यासाठी अमेरिकेचे जे बंकर बस्टर नावाचे बॉम्ब आहेत, GBU-57 नावाचे एक बॉम्बचा प्रकार आहे,
हम्म. जो जमिनीमध्ये साधारण 200 फूट खोलवर घुसून मग त्याचा स्फोट होतो. तर अशा बापरे. प्रकारचं अम्युनिशन मिळवल्याशिवाय इस्रायल स्वतःच्या हिमतीवर इराणचे सगळे तळ उद्ध्वस्त करू शकत नाही. ते जर अमेरिकेनं पुरवले तर कदाचित फोर्दोसारखे तळ इराणचे उडवण्यास इस्रायलला मदत होऊ शकते. त्यामुळं दोन्ही देशांकडचा जो शस्त्रास्त्र साठा आहे तो मर्यादित आहे, तो हळूहळू संपत येईल आणि परदेशांकडून आपापल्या पाठीराख्यांकडून किती शस्त्र मिळतील याच्यावर हा संघर्ष किती दिवस चालेल हे बरंचसं अवलंबून राहील. बरोबर. म्हणजे अमेरिकेकडमध्ये जो संघर्ष सुरू आहे, अंतर्गत जो विरोध होतोय, त्या हम्म. विरोधाला देखील ट्रम्प यांना तोंड द्यावंच लागणार आहे. त्याला देखील ते नक्कीच जबाबदार नक्कीच. आहेत. त्यामुळे अमेरिका ही निरंतर इस्रायलला शस्त्र पुरवत राहील असं काही चित्र दिसत नाही. त्यामुळे हा जो संघर्ष आहे इराण आणि इस्रायल मधला, हा संघर्ष कमी वेळेपुरता आहे असंच सर्वांचं म्हणणं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. दिवाण सरांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.